जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. मी कायमच म्हणत आलोय की तुकारामांच्या अभंगामध्ये अद्वैत भक्तीचा नमुना दिसतो. म्हणजेच ज्ञान आणि भक्ती असे हातात हात घालून चालतात. हे तुकारामांनी नवीन काही शोधलंय अशातला भाग नाही. ज्ञानदेवांनीच ह्याची दीक्षा सगळ्या वारकरी पंथाला दिली. नामदेवांनी ती चालवलीच. पण त्याचा तात्वज्ञानिक पुनरुच्चार म्हणता येईल हा भाग एकनाथी भागवतामध्ये केलं. ज्ञान आणि भक्ती हे वेगळे नाहीत हे सांगण्याचं काम एकादश स्कंदावरील टीकेवरून नाथांनी केलं. एकनाथी भागवताची 1000 पारायणं तुकारामांनी केली आणि ती त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होती. अशी ती ज्ञानदेवांपर्यंत गेलेली अद्वैत भक्तीची मराठी परंपरा आहे. ही महाराष्ट्राचे अगदी व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल, महाराष्ट्राचा युनिकनेस म्हणता येईल अशी ही परंपरा आहे. त्यामुळं ज्ञानाची परंपरेचं भक्तीला वावडं तर नाहीच, पण ते भक्ती परंपरेनं सामावून घेतलेली अशी ही परंपरा आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक ज्ञानात्मक भक्तित्मक अशा सगळेच अभंग एकत्रच दिसतात. ह्या ज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे सामान्य माणसाच्या साठी त्याची मृत्यूची भीती कायमची निघून जाते. कारण त्याला ज्ञान होणं म्हणजे काय, तर अज्ञान जाणं. नाथांनी तर फार फार म्हणजे आपण कधीतरी एकनाथ करूच, तर त्यांनी हे सांगितलेलंच आहे की ज्ञान असं होणं, जे होतं त्याला ज्ञान म्हणतच नाहीत असं त्यांनी फार सुंदर रीतीने समजावून सांगितलेलं आहे. उद्धव गीता ही त्यामध्येच आहे. एकनाथी भागवतामध्ये 11 स्कंद आहे, त्यातच उद्धव गीता आहे. ती पण सुरेख असा त्यावरचं विवेचन नाथांचं तुम्हाला एकनाथी भागवतात वाचायला मिळतं. तर ज्ञान होत वगैरे काय नसतं, त्याच्यावर अज्ञानाची काजळी आलेली असते. ती काजळी तुम्ही फक्त काढली की तुम्ही तुम्ही ज्ञानच असतं, तुम्ही ज्ञानमयच आहात असं नाथ सांगतं. तर आता जे काही अभंग मी वाचणार आहे ते ज्ञानात्मक आहेत. म्हणजे ज्ञान होणे न होणे ह्याच्यापेक्षा सुद्धा ज्ञान झाल्याचा पुरावा काय. ज्ञान झाल्याचे पुरावे दोन. एक म्हणजे मृत्यूची भीती जाणे. अस्तित्वाची भीतीच जायला पाहिजे. मी अस्तित्वात येणार आणि मी अस्तित्वात नसणार. जग हे अस्तित्वात येणार आणि जग हे अस्तित्वातून निघून जाणार. हे जे अशाश्वत त्याचं चक्र आपल्या डोक्यात असतं, स्वतःच्या अशाश्वततेचं, जगाच्या अशाश्वततेचं, स्वतःच्या प्रियजनांच्या अशाश्वततेचं, आपल्या परिस्थितीच्या अशाश्वततेचं, आनंद झाला तर आता हा आनंद टिकेल का, दुःख झालं तर हे कधी जाईल, असा सारखा जो अशाश्वताचाशी आपला गुंफ पडलेला असतो आणि त्यातून आपण सारखे दुःखी होत असतो, ते निघून जातं. अशाश्वताचा काच निघून जातो. ही पहिली गोष्ट. म्हणजे ज्ञान झालं असेल एखाद्याला तर त्याचं बाह्य लक्षण काय, तर अशाश्वताच्या फेऱ्यामध्ये तो अडकलेला असत नाही. म्हणून गीतेमध्ये सुखदुःख समे असं जे म्हणलेलं आहे कृत्वा, ते त्याचा अर्थ तो आहे की तो त्यामुळे बिथरत नाही कसलाही. तो तो त्यामध्येच असतो आणि तो त्यातून पार होतो, पण तो त्यात अडकून पडत नाही. हा पहिली गोष्ट. दुसरं, ह्या अशाश्वततेचा भाग म्हणूनच मृत्यूची भीती जी आहे ती त्याची गेलेली असते. मृत्यूची भीती गेलेली असते. हे फार महत्त्वाचं गोष्ट आहे. तो काय तसं बढाया मारण्यासाठी म्हणून गेलेली असते असं नाही. तो ते एक अनेक नैसर्गिक प्रक्रिया असतात प्रकृतीमध्ये घडणाऱ्या. त्यातच जन्म आणि मृत्यू ही एक प्रक्रिया आहे असं असं समजून तो वागत असतो, चालत असतो, बोलत असतो. ही ज्ञान झाल्याची दुसरी खूण असते. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी खूण जी असते ती म्हणजे आनंद. त्याच्या ठायी आनंदच वसत असतो. कोणत्याही परिस्थितीत तो असला, कोणत्याही परिस्थितीला तो सामोरं जात असला, तरी एका आनंदाच्या, आणि हा आनंद म्हणजे दुःखाच्या विरुद्ध असलेला शब्द नाही, ह्या आनंदाच्या विरोधात शब्दच नाही, असा हा केवळ असा स्वरूपाचा आनंद आहे. त्या आनंदाच्या भूमिकेतून संत बोलत असतात, भक्त बोलत असतात, ज्ञानी बोलत असतात. ही तीन लक्षणं अगदी तुम्हाला समाजातल्या सामान्य स्तरातल्या माणसामध्ये सुद्धा दिसू शकतात. अशी ही पवित्र भूमी आहे भारत ही. त्यामुळे तुम्हाला तिथून ती ती दिसू शकतात. तर अगदी अलीकडं आमचे मोठे काका, ज्यांना आम्ही दादा काका म्हणायचो, ते मागच्या सोमवारी वारले. 105 वर्षाचे होते, स्वातंत्र्य सैनिक म्हणून तल्लख, शेवटपर्यंत स्मरण तल्लख. आणि त्यांनी सरळ जाण्याच्या आधी 3 दिवस अन्न त्याग केला आणि म्हणाले की मी योग्य दिवशी जाईल. त्यामध्ये सोमवारचा दिवस आणि मोक्षदा एकादशीचा मुहूर्त सकाळी 6:30 वाजता व्यवस्थित चहा वगैरे पिऊन मुलाकडून त्याला सांगितलं की मला आता रोज मी वाचतो ते मला दृष्टी स्थिर होत नाही, म्हणून तू मला मल्हार स्तोत्र वाचून दाखव आणि मग माझ्याकडे लक्ष देऊ नको, माझं मी ऐकत बसतो, असं म्हणून सरळ ते बसले त्याच्यासमोर.
आणि योग्य तेवढं ऐकून झाल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला तिथं त्याच्यासमोर. अतिशय तल्लख होते शेवटपर्यंत. अशी ही सामान्य माणसं आहेत. ही काय म्हणजे स्वातंत्र्य सैनिक होते, पण असे काय मोठे हिरो नव्हते, फार मोठे विचारवंत नव्हते, फार मोठे प्रवचनकार नव्हते. पण अशी जागी विखुरलेली तुम्हाला सामान्य माणसं दिसतील, की जी वेदांत आणि भक्ती ज्याचा उच्चार सर्वत्र आहे आमच्या वाङ्मयामध्ये, ते जगणारे लोक तुम्हाला दिसतील. म्हणून आम्ही ह्याला पवित्र भूमी म्हणतो. म्हणजे इथं मोठं तत्वज्ञान निर्माण झालं म्हणून नाही केवळ, ते तत्वज्ञान आचरणारे अतिशय सामान्य लोक घरोघरांमध्ये तुम्हाला पिढ्यापिढ्यांमध्ये दिसत राहतील. अगदी सर्व वयाच्या माणसांमध्ये, अगदी लहान मुलापासून अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत तुम्हाला हे सगळे नमुने आम्ही जे म्हणतो, हे जगणारे, हे ज्ञान जगणारे लोक आहेत, ते जगत हे तुम्हाला दिसत राहतील. अशी ही भूमी आहे. तर त्यातला मरणाच्या भीतीवर काबा मिळवण्याचा जो प्रकार आहे, हे मुद्दाम मिळवायला लागतच नाही, ज्ञानातूनच तो ताबा येतो. तुकारामांनी त्याचं वर्णन केलंय बघा त्या अवस्थेचं. प्रसिद्ध आहे हा अभंग. हाती घेऊन या काठी, तुका लागला कळीवरा पाठी. आता कळीवरा पाठी लागला म्हणजे मरण आमच्या पाठीमागे लागलेलं असते, असं आपण मरण पाठीमागे लागलेलं आहे असं मी म्हणतो. आणि इथे तुकाराम काय सांगतायत, तुका लागला कळीवरा पाठी, तुकाच मरणाच्या मागे लागलाय, असं असं उलटच वर्णन आता आम्हाला तुकाराम मिश्किलपणानं सांगतात. हाती घेऊन या काठी, काठी घेतलेली आहे म्हटले मी, आणि यमाच्याच मागं लागलोय, कळीवराच्या मागं मी लागलोय, तो यम साऱ्यावर पळायला लागलाय मी मागं लागल्यामुळं. अशी गमतीदार वर्णन तुकाराम करतात. ही काठी कसली आहे? ही नामाची आणि जपाची काठी आहे. त्या नामाच्या जोरावर मला जे ज्ञान झालं, त्यात मला मृत्यू हा आता विनोदच वाटायला लागला. मी त्याच्याच मागं लागलो. काय केलं बघा, तुका लागला कळीवरा पाठी, नेऊनी निजविले स्मशानी. त्याला स्मशानात नेऊन निजवला म्हणले मी. एरवी हा आम्हाला स्मशानात नेतो काय, ह्याला मीच स्मशानात नेतो असं म्हणून त्याला मी स्मशानात निजवला. माणसे जाळी ते ठाकणी, ह्याच्यामुळं माणसं जिथं जाळायला लागतात ना आम्हाला, त्या ठिकाणी मी ह्याला निजवला आणि नष्ट करून टाकलं म्हणजे ह्याला. मीच त्याच्या मागं लागलो आणि मृत्यूलाच मी नष्ट करून टाकलं. काय ज्ञानाचं भावना कशी व्यक्त झाली बघा. काढिले ते ओढे, मागील उपचाराचे पुढे. आता सगळं म्हणले माझ्या आयुष्यात हा अशाश्वताच्या मागं लागून मी जे सगळे उपचार केले ते आता पुढे आणलेले आहेत, आणि ते सगळे जाळून मी नष्ट करतो मी. मला आता काय देणं घेणं नाही. म्हणजे काय जाळतायत तुकाराम, तर आपली देहभावनाच जाळतायत. आणि त्याचं वर्णन असं करतायत, बघा हा कळीवर मरून पडला. माझ्यातली देहभावना म्हणजेच यमाचं दर्शन आहे. माझी देहभावना जर गेली तर यम त्याच्याबरोबरच संपतो. कारण यम हा माझ्या देहाबरोबर जन्मतो आणि माझ्या देहाबरोबरच तो जातो. म्हणजे देहबुद्धीच्या संबंधातला यम ही भावना आहे, मृत्यू ही भावना आहे, आणि जन्म ही भावना आहे. एका देहबुद्धीपासून अलग व्हायचं कसं, तर नामाच्या जोरावर. असं साधं साधं सूत्र सांगणारा आमचा भक्तिमार्ग आहे. नाही वाटो आला भेव, अहो हे करताना मला भीती वाटली नाही. यमाला प्रत्यक्ष मी स्मशानात निजवलं आणि नष्ट करून टाकलं, ते करताना मला भीतीचा स्पर्श सुद्धा झाला नाही. नाही वाटो आला भेव, का सुख दुःख भोगिता देव. माझं सगळं सुख आणि माझं सगळं दुःख, मरणासकट, जन्मासकट, काय जे होत असेल माझ्या आयुष्यात त्या सगळ्यासकट, माझी भावना अशी झाली नामस्मरणामुळं आणि पांडुरंगाच्या कृपेमुळं, की भोगिता देव, नारायणच सगळं हे भोगतोय, त्याला हे भोगायचं आहे म्हणून त्यानं मला जन्माला घातलंय, आणि मला जन्माला घालून ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण केल्यात. मी त्या परिस्थित्यांमधनं जात असताना मी एवढंच असतो की मी फक्त साधन आहे, त्याला त्याला भोगायचं आहे हे सगळं, म्हणून माझी निर्मिती केली आहे. बाकी माझं काहीच नाही आहे. माझा माझा मीपणा मी उगीच त्याच्यात लावायचं काय कारण आहे, हे सगळं नारायणाचंच आहे. ह्या भावनेनं मी बघायला लागल्यामुळं मला भीतीचा स्पर्शच नाही. भीतीवर काबा मिळवला. नाही वाटो आला भेव, सुख दुःख भोगिता देव. याजसाठी हे निर्वाण, हे निर्वाण जे झालेलं आहे, माझ्या मीपणाचं निर्वाण झालं आहे, माझ्या देहबुद्धीचं निर्वाण झालं आहे, तेच यमाचं निर्वाण आहे असं ते म्हणतात. जिवंत असतानाच मी मृत्यूची भीती काढून टाकली नामाच्या जोरावर, आणि त्यातून येणाऱ्या ज्ञानाच्या जोरावर तिथंच यम मेला असंच सांगतायत ते. काय अतिशय ज्ञानाची अवस्था आहे, पण सांगणं फार सोपं आहे. यासाठी हे निर्वाण केले कसियले मन, मनाची तयारी केली मी ह्या सगळ्यासाठी, तिथंच माझं निर्वाण झालंय देहबुद्धीचं. तुका म्हणे अनुभव बरा. आणि असं सांगतात तुकाराम, आणि पटकन त्यांना अशी आठवण होते, अरे आपण आता जास्त बोलायला लागलो. गूढ ज्ञान जे असतं
ही अनुभवाची गोष्ट असते. त्याच्याबद्दल सारखं बोलून बोलून हे ब्राह्मण लोक खूप वाद करतात आणि सगळं करतात. तुका म्हणे वादे वाया गेली ब्रह्म वृंदे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे असे एवढी चर्चा करून फोलपट काढायचं काही कारण नाही. तुम्हाला मी सूत्रात्मक सांगितलंय. आता तुम्ही अनुभवाच्या मागं लागा. आता फार परत शंका वगैरे विचारत बसू नका. तुका म्हणे अनुभव करा, तुका म्हणे अनुभव बरा, नाही तरी शास्त होय चोरा. शास्त म्हणजे शासन. हे मन आहे हे अनुभवाच्या मागं लावा, नाहीतर त्याला विनाकारण शासन होईल. हे सगळे 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 दंडन दंडन त्याचं करायला लागेल, त्याचं होईल आणि त्याला फार दुःख आणि आपदा भोगायला लागतील. असं असं म्हणून आता आपण पुढच्या अभंगाकडे जाऊया. मी म्हणलं की काठी कोणती आहे, तर काठी नामाचीच आहे. या सगळ्यामध्ये काठी नामाची आहे आणि नामाचं दुसरं नाव कीर्तन असं आहे. नाम संकीर्तन मधला तो कीर्तन आहे. तर कीर्तनाचे स्तुती करणारा हा पुढचा अभंग आहे. तो तो साध्य आहे ज्ञान आहे, साध्य हे भीती संपणं आहे, साध्य हे यमाचं मरण आहे, साध्य हे देहबुद्धीचं मरण आहे. देहाचं मरण नाही ताबडतोब, देह पडायचा तेव्हा पडणार आहे, तो तो प्रकृतीचा भाग आहे. तो पडायचा तेव्हा पडेल. आपण मुद्दामून काय प्रयत्न करायचं काही कारण नाही. पण देहबुद्धी मात्र आधी गळून पडू शकते. देह पडायच्या आधी देहबुद्धी गळून पडू शकते. ती कशामुळे, तर कीर्तनामुळे. कीर्तनाचं वर्णन पुढच्या अभंगात केलं. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांगलं हो, कीर्तन चांगलं. फार असं असं परत परत म्हणून सांगितलं, पुनरुक्ती करून सांगितलं. कीर्तन चांग, कीर्तन चांग का होय अंग हरिरूप. सततच्या कीर्तनानं अंग हरिरूप होतं. असं असं सांगितलं बघा. तुकारामांनी वेळोवेळी संकेत दिलेले आहेत. काया ब्रह्म केली म्हणजे काय, तुकाराम सदेह स्वर्गाला गेले, अशी आख्यायिका तयार कशी काय झाली, तर ती ह्यामुळे झाली. होय अंग हरिरूप. अंगच तुमचं हरिरूप होऊन जातं सततच्या नामामुळे. तुम्हाला काय काळजीच करायला लागत नाही. प्रेमा छंदे नाचे डोले हरपले देहभाव. देहभाव हरपला हो, आणि फक्त आनंद आणि प्रेम असंच माझ्याकडे निर्माण झालं. दुसरं आता काही नाही. आता ह्या प्रेमा आता द्वेष जागा घेणार नाही. असं असं प्रेम दुःख जागा घेणार नाही. असा आनंद असं तयार झालं पाहिजे माझ्याकडे. ह्या ज्या विरोधी जोड्या असतात ना, दुःख नसलं की आनंद, आनंद नसलं की दुःख, त्याच्या पलीकडे गेलं. असा आनंद मला झाला की त्याला त्याला विरोधार्थी शब्द माझ्याकडनं माझ्या डिक्शनरीमधनं निघून गेला. प्रेमच माझ्याकडे निर्माण झालं, माझा द्वेषच संपला. प्रेमा छंदे नाचे डोले हरपले देहभाव, एकदेशी जीव कळा. जीव कळा आहे ना, माझी ही जीवाची कळा जी आहे ना, ती एकदेशी झाली. अशी अनेक विषयांमध्ये विखुरलेलं असं जे अस्तित्व होतं माझं, ते आता संपलं. आता फक्त पांडुरंगाच्या चरणाकडे लागला. आणि त्याला पांडुरंग सोडून दुसरं काही ध्यान सुचेना. आणि तो पांडुरंगच करता भोगता असा सगळा असल्यामुळे पांडुरंग एके पांडुरंगच झाला. माझं हरिमय झालं सगळं जीवन. एकदेशी जीव कळा, हा सकळा सोयरा. तर हा सकळा सोयरा म्हणजे हा पांडुरंग आहे ना, हा सगळ्यांनाच सोयरा आहे. आणि पांडुरंगात माझं पांडुरंगमय मी झालेलं असल्यामुळं हे विश्वची माझे सोयरे असं 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 वाटायला सोय. हे विश्वची माझे घर जे ज्ञानदेवांनी म्हटलंय, त्याचा प्रतीती यायला लागली का मला हे सगळंच सोयरं वाटायला लागलं. मला आता कोणाचंच काही हा प्रकार तो जवळचा असं काही वाटेना. एक देशी जीव कळा, हा सकळ, हा सकळा सोयरा. तुका म्हणे उरला देव. आता फक्त देवच उरलाय. आता तुका उरलेला नाही हो, असं ते म्हणतात. तुका उरलेलाच नाहीये. तुका म्हणे उरला देव, गेला भेव त्या काळे. मगाशी ज्या भीतीचा उल्लेख केला होता, ती परत एकदा भीती. माझी देहाची भीतीच संपली म्हणाले. आणि देहाची भीती ज्या काळी माझी संपली, ज्या क्षणी माझी संपली, त्या क्षणी जो उरला तो तुका नव्हता, तो विठोच होता. तो विठोच आता माझ्यामध्ये आहे. पण ह्याचा अहंकार कसलाही नाही. एक ज्ञानाची स्थिती फक्त ते सांगतात. तुका म्हणे उरला देव, गेला भेव त्या काळे. आता एक अजून आपण करूया अभंग आणि मग गण ऐकूया. हा, अगदी छोटा अभंग घेऊया. ह्या सगळ्या ज्ञानाच्या मागे काय येत असेल, देहबुद्धी येते असं आपण म्हणतो, पण देहबुद्धीचा आविष्कार कुठे असतो. देहबुद्धी माझी गेली, माझी देहबुद्धी गेली, माझी देहबुद्धी गेली असं लोक म्हणायला लागले तर परत त्याला अहंकाराचं बाधा झाली असं आपण म्हणू शकतो. केवळ त्यामुळे डिक्लेरेशन इज नॉट इनफ. देहबुद्धी गेली दिसायला पाहिजे ना प्रत्यक्षामध्ये. सारखं देहबुद्धी गेली, देहबुद्धी गेली सांगून काय उपयोग नाही.
तर ते जे माझं नाम, माझी देहबुद्धी गेली, हे तुम्ही मला बघताय, त्याला मला देह उरलेला नाही, असं मी सारखं सांगायला लागलो, तर नाम आणि रूपामध्ये अडकलेला आहेस असं आपण म्हणतो. तुझं नाम आणि तुझं रूप ह्यामध्ये तू अडकलेला आहेस. हे नामरूपाचा जेव्हा नाश होईल तेव्हा तुझी काय मुक्ती असेल तर ती शक्य होईल, एरवी ती शक्य नाही. असं असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलं. तुकाराम पण तेच सांगतात. आता हे हे ह्या प्रार्थनेमध्ये कसं दिसतं बघा. जळो आता नावरूप, हे तुकारामच आहे तो, त्यामुळे ते नाव आणि रूप एकदा जळो म्हणतात. ते जळो आता नावरूप, किती पद्धतीचा त्रास या नामरूपाचा आहे हे सांगतात. आता माझे पाप गाठीचे, माझं पाप काहीतरी असणार हो, म्हणून हे नाम आणि रूप मला मिळालेलं आहे. हे सगळं म्हणजे त्या आपण ज्या नामासाठी आणि रूपासाठी धडपडायचं करिअर म्हणून, तेच प्रॉब्लेम म्हणून सांगायला लागले तुकाराम. म्हणजे ते जळो असं म्हणतात. ते संतांचिया चरण रजे, संतांचं चरणाचं धूळ आहे ना, ती घेतल्यामुळं माझं काय झालेलं आहे, हे माझं पाप आता गळून पडणार नामरूपाचं असं सांगतायत. पण सांगण्याची पद्धत बघा तुकारामांची, किती श्रेष्ठ कवी आहे असं ह्यासाठी म्हणायचं. संतांची या चरण रजे, उतरू ओझे मातीचे. हे सगळं मातीचं ओझं आहे हो, माझं देहाचं ओझं आहे ना, हे मातीचंच ओझं आहे, त्याला दुसरं काही नाही आहे. हे मातीचा आहे हा देह म्हणजे. ह्याचा सगळ्यात मोठा आविष्कार आहे ना ह्या विचाराचा. आता मी म्हणालो की हा मातीचंच ओझं आहे, देहबुद्धीचं ओझं म्हणजे मातीचं ओझं उतरायत. पण परत उपमा, धुळीचा कण संतांच्या चरणीचा मी घेतला आणि मग देहाच्या मातीचं ओझं माझं गळून गेलं, असं असं तुकाराम म्हणतात. ह्याला म्हणायचं श्रेष्ठ कवी. पण ह्याच विचाराचा श्रेष्ठ आविष्कार तुम्हाला दासबोधामध्ये, 20 दशकांचा दासबोध आहे, त्या 20 दशकांमधला शेवटचा समास आहे, त्यातली शेवटची ओळ आहे, ती फार अशी मोठी ज्ञानाच्या अशी अत्युच्च शिखरावरून रामदासांनी अशी म्हणलेली आहे की असा तत्वांचा झाडा झाला, आता आता सर्व तत्वांचा झाडा झाला आणि आता काही उरलंच नाही आहे. आता आता काहीही उरलेलं नाही. असं आता 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 कोणाला मी माझं म्हणू, अशा अतिशय डोळ्यात पाणी येईल अशा पद्धतीनं तो समास ज्ञानाचा असा संपलेला आहे की सर्व तत्वांचा झाडा झाला आणि ते सगळीकडे आपापल्या दिशेला निघून गेली सगळी तत्व. सगळा तत्वाचाच राडा आहे मला कळलं. आता कोणा म्हणा, आता माझं कोणाला मी म्हणू, काही राहिलं नाही आता. माझं दास्यत्व मला पूर्ण कळलं, अशा पद्धतीचा तो समास आहे. तिथं संतांच्या चरण उतरू ओझे मातीचे, लटकियाचा अभिमान होता सीण पाववीत. खोटं होतं हो, माझं नाम आणि रूप खोटं होतं, त्याचा अभिमान बळगत बसलो, त्यामुळे सगळा सीण झाला बा. सगळं आयुष्यात दुःख आहे, हे नामरूपाला मी स्वतः बद्ध झालो त्यामुळे दुःख. याचा श्रेष्ठ वेदांत तुकाराम सांगते. तुका म्हणे अरूपीचे सुख साचे निनावे. निनावी सुख आहे ना म्हणले, माझं सुख नाही, निनावी सुख आहे हेच खरं. आणि अरूपीचं सुख आहे हेच खरं सुख आहे. कारण खरा ब्रह्म जे आहे ते अरूपी आहे. ते त्याला रूप नाही आणि त्याला नाम नाही, तर तो आनंद सगळ्यात खरा आनंद. पण हा आनंद मिळायचा असेल तर पांडुरंगाच्या चरणी जायला पाहिजे. आणि पांडुरंगानं आपलं आपलंसं केलं, त्याच्या पायाशी त्याच्या पायांनी आपल्याला आपलंसं केलं, त्याच्या संतांच्या पायाची धूळ आपल्या आपल्या मस्तकावर आपण धारण केली, तरच ते होणार. आणि ह्याच्यासाठी करुणा नेहमी बाकत राहिली पाहिजे. कीर्तनाचा करुणा हे एक आविष्कार आहे. म्हणून आपण आजचं गाणं आहे ना, ते तुकारामांचा अभंग आहे, अगा करुणा करा, म्हणून लताबाईंनी म्हणलेलं गाणं आहे आणि त्याची चाल श्रीनिवास खळेंची आहे. तर आपण ते गाणं ऐकू आणि थांबू. त्या गाण्याचं तुम्हाला बोल थोडक्यात सांगतो. अडण्यासारखं काही नाहीच आहे. एक मिनिट हां, थोडक्यात सांगतो. याच्यामध्ये जवळ 5-6 कडवी आहेत. मी 5-6 कडव्यांचा अर्थ सांगतो, म्हणजे त्यातली 4च खळे काकांनी घेतलेली आहेत. अगा करुणा करा, करीतसे धावा, प्रार्थना करतोय. अगा करुणा करा, करीतसे धावा, यामज सोडवा लवकरी. लवकर सोडवा हो मला ह्या प्रपंचाच्या बंधनातून, माझ्या नामरूपाच्या बंधनातून लवकर सोडवा. ऐकून या माझी करुणेची वचने. माझं करुणेची वचन आहेत. मी प्रार्थनेची माझे बोल तुम्ही ऐकलेत ना, ऐका त्या. अगदी जीव तोडून प्रार्थना करतोय. आता माझ्या भेटीसाठी तुम्ही उतावीळ व्हा. मी तुमच्या भेटीसाठी उतावीळ होऊन फार झालं म्हटलं, आता आता तुम्ही माझ्या भेटीसाठी उतावीळ व्हा. ऐकून या माझी करुणेची वचने, व्हावे नारायणे उतावीळ. नारायणानं आता उतावीळ व्हावं माझ्यासाठी, अशी प्रार्थना केली. काय बघा, अगा करुणा करा, करी तसे धावा, मागे पुढे अवघा दिसे रीता ठाव. सगळा रीता ठाव दिसतो, म्हणजे परमेश्वरा तुझं दर्शन होईना कुठे, सगळं मोकळं मोकळं दिसायला लागले. ठेवणी पायी भाव वाट पाय.
आता सगळा माझा देहभाव आहे, सगळा तुझ्याबद्दलचा प्रेमभाव आहे, तुझ्या पायी सगळं ठेवलेलं आहे आणि तुझी आता वाट बघतोय. वाट बघणं म्हणजे काय आहे? सगळ्या पांडुरंग एकाच दिशेने आला तर वाट बघणं साध्य झालं. ते पांडुरंग सगळीकडे दिसला पाहिजे तर ते वाट बघणं साध्य झालं, नाहीतर त्याला साध्य झालं असं म्हणत नाही. ठेवूनी पायी भाव वाट पाहे, उशीर तो आता न पाहिजे केला, अहोजी विठ्ठला मायबाप. मायबापा म्हणलंय आणि म्हणलंय की उशीर आता करू नकोस. उरले ते एक हेची मजा आता, अवघे विचारिता शून्य झाले. सगळं शून्य झालं माझ्यासाठी जग आता. पांडुरंगा आता तुझी फक्त वाट आहे, हे सगळा अभाव दिसतोय आणि आता मी फक्त तुझी वाट बघतोय. तुका म्हणे आता करी कृपा दान, कृपेचं दान माझ्या पदरात टाक. पाऊले समान, समान म्हणजे समचरण, पाऊले समान दावी डोळा. डोळ्याला तुझी पावलं सारखी सतत दिसत राहिली पाहिजेत आणि हेच माझं विठ्ठलाचं दर्शन आहे. हे मला होत राहो, करुणा करा, तुला माझी दया येवो आणि मला एवढं कर की सगळ्या दिशांनी तुझी पावलं म्हणजे विठ्ठलच दिसावा, एवढं माझ्यावर कृपा कर. आता आपण लताबाईंचा ऐकू. आगा करुणा करा, आगा करुणा करा, आगा करुणा करा, करीतसे धावा.
चला आपण इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.